आता बघूया सुपरफास्ट 50 बातम्या। सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांड सोबत पुन्हा बोललो। आज किंवा उद्या सांगलीचा तिढा सुटेल। सांगलीत चंद्रहार पाटीलच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, राऊतांचं वक्तव्य। चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे। आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल। संजय राऊत आणि चंद्रहार पाटील मुंबईकडे रवाना। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम। चंद्रहार पाटलांच्या मुंबई वारीवरून चर्चांना उधाण। सांगलीच्या जागेबाबत 2 दिवसात फैसला होईल, तोपर्यंत शांत रहा। नाना पटोलेंच्या सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांची माहिती। नाशिकची जागा गोडसेंना मिळाल्यास विजय निश्चित आहे। नाशिकची जागा आम्ही का सोडावी? नाशिकच्या जागेवर आमचा आग्रह कायम। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक सीट ज्याला आपण महत्त्वाची म्हणतो, मग नाशिक का नाही? आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? प्रकाश आंबेडकरांना जागांचा प्रस्ताव दिला आहे। प्रकाश आंबेडकरांना निर्णय घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीआधी आंबेडकरांनी निर्णय सांगावा, नाना पटोलेंचं वक्तव्य। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना धक्का। शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मानेंचा अजित पवार गटाला पाठिंबा। ठाकरे गटाच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित। उठा माझ्या सैनिकांनो, पेटवा मशाली। ठाकरे गटाचं नवं गाणं रिलीज, आज प्रदर्शित होणार। हिंगोलीत गिरीश महाजन आज रामदास पाटील सुमठाणकर यांची भेट घेणार। भाजप नेते सुमठाणकरांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर महाजन आज भेट घेणार। महाजन आज रामदास पाटील सुमठाणकरांची मनधरणी करणार। वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला जेपी नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता। एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता। भाजपनं खडसेंवर आरोप केले होते, त्याचं काय? तर खडसेंनी फडणवीसांवर केलेले आरोप त्याचं स्मरण लोकांना होईल। संजय राऊतांची खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। मग काय, खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल। खडसेंना पक्षात यायचं असेल तर पक्षाची समिती विचार करेल। फडणवीसांचा एकनाथ खडसेंना विरोध नाही। कुणाच्या प्रवेशामुळे पक्ष वाढत असेल तर चांगलंच आहे। खडसेंच्या प्रवेशावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे। मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं। भाजपमध्ये पुन्हा येणं हे एकनाथ खडसेंसाठी मोठं बक्षीस। खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर फडणवीस कोणतेही वाद अगदी सहजपणे सोडवतात। चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। भाजपनं खडसेंच्या खोट्या फाईल काढून भीती दाखवली असेल। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाजपात खडसेंबाबत सर्वांचं एकमत झालं असावं। खडसेंचं भाजपसाठीचं योगदान पाहता त्यांची संघटनेत मदतच होईल। खडसे भाजपात जात असतील तर त्यांचं स्वागतच, संजय शिरसाटांचं वक्तव्य। संजय राठोड यांची राजश्री पाटील यांच्या प्रचाराला हजेरी। विरोधी पक्षाचा खासदार निवडून आणायचा झाल्यास 5 कोटीचा निधी, पण राजश्री पाटील निवडून आल्यास मोठा निधी मिळेल। प्रचार रॅली दरम्यान राठोड यांचं विधान। गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या डोंबिवलीतल्या निवासस्थानी बैठक पार। गायकवाड समर्थकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी चव्हाणांचे प्रयत्न, सूत्रांची माहिती।
शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत नागरिकांची गर्दी. शरद पवारांचा आज दौंडमध्ये कार्यकर्ता मेळावा. बीडचे महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणेंचा जोरदार प्रचार सुरू. बजरंग सोनवणेंना निवडून देण्यासाठी बीडमधील ग्रामस्थांनी चक्क शपथ घेतली आहे. अहमदनगरमध्ये महायुतीकडून प्रचाराचा झंझावात. महायुतीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू. महायुतीच्या मेळाव्यात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी फिरवली पाठ. विखे पाटलांना कोल्हेंची नाराजी दूर करण्यात अपयश. चर्चांना उधाण. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात पार पडलेल्या मेळाव्यातला प्रकार. पंतप्रधान मोदींची उद्या महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा. चंद्रपुरातील मोरवा विमानतळ परिसरात तब्बल 16 एकर परिसरात सभेचं आयोजन. लोकसभेच्या प्रचारासाठी मोदी मैदानात. अभिनेता गोविंदांनी घेतली नितीन गडकरींची भेट. गडकरींच्या नागपूरमधल्या निवासस्थानी झाली भेट. गोविंदा राजू पारवेंच्या प्रचार रॅलीत सहभागी होणार. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर प्रवीण मानेंच्या भेटीला. प्रवीण माने यांच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाबाबत निश्चिती. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. खासदार प्रफुल्ल पटेलांसह माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनीही केलं मार्गदर्शन. कल्याण लोकसभेत अजित पवार गटाच्या मेळाव्याचं आयोजन. खासदार श्रीकांत शिंदेसह भाजप पदाधिकारी मेळाव्याला हजर. महायुतीचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडून पदाधिकारी मेळावा. मोठ्या ताकदीने जानकरांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन. पुण्याच्या राजगड तालुक्यात महाविकास आघाडीतल्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गावभेट दौरा. कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार. नाशिकच्या मालेगावात निवडणुकीच्या नियोजनाकरता आढावा बैठक. कामात अप्रामाणिकपणा करणाऱ्यांची गय करणार नाही. बीएलओंच्या बैठकीत तहसीलदारांची अधिकाऱ्यांना तंबी. उत्तर पश्चिम मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा मुंबई लोकलमधून प्रचार. कीर्तीकरांचा लोकलमधल्या प्रवाशांशी संवाद. गडचिरोलीतील 5 तालुक्यात अतिसंवेदनशील मतदान केंद्र. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांची काटेकोरपणे पाहणी. मतदान केंद्रांवर मोठी सुरक्षा यंत्रणाही तैनात होणार. गडचिरोलीमधील 5 तालुक्यातल्या नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या निरीक्षक आणि कायदा सुव्यवस्था निरीक्षकांकडून पाहणी. चिमूर लोकसभेतील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात. ट्विटर एक्स हँडलवरून नाशिकचे पोलीस आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून स्मार्ट पोलिसिंगची संकल्पना. गोंदिया जिल्ह्यात 7 आणि 8 एप्रिलला येलो अलर्ट. जिल्ह्यातल्या ढगाळ वातावरणात उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा. ठाण्यातील शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची पायपीट. लातूर शहरात पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करून जाळण्याचा प्रकार. मुख्य आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईत 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढचे 2-3 दिवस तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यात यंदा साखर गाठींच्या किमतीत आणि मागणीतही वाढ. साखरेचे दर आणि कामगारांची मजुरी वाढल्याने साखर गाठी महागल्या. बाजारात सध्या आकर्षक साखर गाठींना ग्राहकांची पसंती. मालमत्ता खरेदी विक्रीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक. नागरिकांकडून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीला प्राधान्य. मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारातून 30,481 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त. गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह. घर खरेदीची वाहनांची आगाऊ नोंदणी तर सराफा बाजारात गर्दी. मेट्रो सिटीसह ग्रामीण भागातही खरेदीचा उत्साह. राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली. तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त. उमेदवारांना नियुक्तीसाठी अद्याप 2 महिन्यांची प्रतीक्षा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता बोरघाट महामार्ग पोलिसांचा निर्णय. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची कठोर पावले. रस्त्यांवरचे खड्डे पडल्यास कंत्राटदारच नाही तर महापालिका अभियंत्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार. पुण्यात 100हून अधिक रुग्णालये विनापरवाना. पालिका हद्दीतील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयांच्या परवान्यांची मुदत 31 मार्चला संपुष्टात येणार. उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे गाड्यांमध्ये वाढ. पुणे नागपूर, दानापूर, पुणे हजरत निजामुद्दीन या मार्गावर 70 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय.
पुणे विभागात महावितरणने दिल्या 42,000 जादा वीज जोडण्या. नवीन वीज जोडण्या देण्यात महिन्याकाठी 4,000ची वाढ.